हे बळी जातात. या माणसाने काय करायचं? मी जाणार आता MSEB मध्ये. मागील 2 ते 3 दिवस अशी चर्चा होती की अफवा होत्या की भास्कर जाधव नाराज आहेत. पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं, त्याला त्याचं उत्तर समजायचं का? ते आता तुमच्या समजण्यावर आहे. मी काय सांगू त्याच्यामध्ये? आता मी नाराज आहे. आता माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला तुम्ही एवढे मोठ्या संख्येनं आले. प्रणव पुळेकरांसारखा खास माझा मित्र रत्नागिरीतून सुद्धा आलेला आहे. या सगळ्या भानगडीमध्ये मी नक्की कुठे आहे ते बघायला. तर माझ्या कार्यालयाचा बोर्ड, माझ्या कार्यालयाचं एकंदरीत स्वरूप हे बघितल्यानंतर मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर नाराज आहे की नाही, हे जे कोण आरोप करतात त्यांना जर कळलंच नसेल किंवा कळणारच नसेल तर त्याबाबत मी वारंवार खुलासा करून काही फायदा होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेनेसाठी यावेळी महत्त्वाच्या आहेत. एकूण राजकीय परिस्थिती पाहता अशा वेळेस तुमच्याकडे मध्यंतरी विदर्भाची जबाबदारी देण्यात आलेली होती. आता तुम्ही सिंधुदुर्गची पासून दौरा करणार असं म्हणताय. एकंदरीत पक्षाने तुमच्यावर संपूर्ण कोकणची जबाबदारी द्यावी असं वाटतंय का? किंवा काय द्यावं काय देऊ नये पक्षानं, हे पक्षाला मी सांगणारा कोण आणि पक्षाने द्यावं की न द्यावं हे पक्षाने ठरवायचं. परंतु कालच माझे सहकारी माजी आमदार वैभव नाईक यांचं माझं बोलणं झालं. तिथे आमचे संदेश पारकर आणि त्यांचंही माझं बोलणं झालं. बाकीचे सगळे आमचे जुने जाणते सहकारी त्यांचं माझं बोलणं झालं. त्यांचं म्हणणं आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथं ताकदीनं उभी आहे, पण त्यांना एका भक्कम आणि तितक्याच ताकदीच्या नेतृत्वाची गरज आहे. आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, लढवय्या नेतृत्वाची गरज आहे, निर्भीड नेतृत्वाची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली नाही दिली यापेक्षा शिवसैनिक म्हणून एकमेकांच्या मदतीला जाणं हे शिवसैनिकाचं काम आहे.